सार तो कोण लेखी आम्हा सखे हरिजना काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचली स्वप्ने येते नाही चिंता रात्री जाता दिवस काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचली तुका मने ब्रह्मरसे तुका मने ब्रह्मरसे होय सरिषे भोजन काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरे संचली विठाला दानगंडम मिलद्रंग खंडम जलचारु शुंडम जगत्रान शौंडम लसदंद कांडम विपद्रंग चंडम शिव प्रेम पिंडम जेव क्रतुंडम अतुलित बलधामम हेम शैलावदेहम धनुज वन कृशानम नानिनाम अग्रगण्यम सकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातं नमामि श्रीचा असेवास ज्याच्या पदाशी भवाब्दी नौका हरिया पदासी लोणी सवस्ती करीशी कृपाळा प्रेमे सखाराम वर्णे गुणाला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेजस्फुरदिक् प्रदेशम विधींद्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीप सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु भास्करा पूर्ण करते महायोग पीठे तटे भीमरथाम्रम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करो प्रथम नमन दुसरी चरण संततिया दुसरी चरण संततिया पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पंचकृपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पंचकृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समोर इकडे जागा आहे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी आता हृदय आपुले चौपाळुन्या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संसार तो कोण लेखे आम्हा सखे हरिजना प्रस्तुतस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा सेवेसाठी निवडलेला अभंग आहे. सेवेचं प्रयोजन सर्वांनाच ज्ञात आहे. गेल्या 26 वर्षाची ही अखंड परंपरा कोरोना काळही त्याला अपवाद नव्हता. अशी ही अखंडित चालत आलेली गाथा पारायण आणि वनभोजन ही परंपरा आज वैकुंठवासी राजाभाऊ पंडित यांनी त्यावेळेला याचं नारळ उचललं होतं.
काळ हा प्रत्येकाला क्षमा करत नाही. काळाच्या दृष्टीनं प्रत्येकाला जावं लागतं. परंतु त्यांचा संकल्प, त्यांचे सुपुत्र भागवत राजाभाऊ पंडित आणि ज्ञानेश्वर राजाभाऊ पंडित यांनी अत्यंत आत्मीयतेनं, आदरानं, तळमळीनं पूर्ण केला. मला वाटतं त्यांची तळमळ किती होती. गेल्या वर्षी सारवाडीतच ते म्हटलं की आम्हाला का उशीर करायला लागला. उशीर नव्हता त्यांना, कारण मधला जो कोरोनाचा काळ होता त्यात एक वर्ष गेलं नाही. तो कार्यक्रम आम्ही आमच्या घरी केला, म्हणजे तो नियोजित नव्हता, पण कार्यक्रम बंद पडू दिला नाही. यावर्षी तो रामपुरीला आपण ठेवला होता, परंतु त्यांच्या भावाचा अपघात झाला आणि ते करायला तयार होते. तर त्यांनी सांगितलं महाराज आमची मानसिकता अशाशी होईल, म्हणून परत एकदा ज्यांची ओढ होती त्यांच्याकडे हा कार्यक्रमाचं नियोजन आलं. विठ्ठल विठ्ठल मला वाटतं विलास अण्णाचे पुण्य, एकदा नाही दोनदा त्यांच्याकडे कार्यक्रम झाला. एकाला एक बोनस मिळाला अण्णा तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल असो. या आजच्या कीर्तनासाठी हरिभक्तीपरायण परमपूज्य रामेश्वर महाराज, हरिभक्तीपरायण परमपूज्य अशोक महाराज, हरिभक्तीपरायण परमपूज्य राम महाराज, हरिभक्तीपरायण परमपूज्य नावडे महाराज, हरिभक्तीपरायण परमपूज्य सुरेश महाराज पांचाळ, हरिभक्तीपरायण परमपूज्य सुभाष महाराज तौर, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज भोसले, हरिभक्तीपरायण बाबासाहेब महाराज देशमुख ही मंडळी उपस्थित आहे. सर्व विविध गावून आलेली, प्रतिवर्षी येणारी गायक वादक गुणीजन मंडळी आहेत. सर्वांच्या नावाचा उल्लेख न करता सर्वांना नमस्कार करतो, नमन करतो. सर्व आलेल्या उपस्थित सद्भक्त, विविध गावातून आलेल्या सर्व सद्भाविकांना नतमस्तक होऊन माझ्या सेवेला आरंभ करतो. विठ्ठल संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन. जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आहे महाराज. मला वाटतं माणूस संसारामध्ये उन्मत्त व्हावा का परमार्थात उन्मत्त व्हावा. बोला आमचे वसंत भाऊ, बोला त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. संसारात माणसानं उन्मत्त व्हावं का परमार्थात उन्मत्त व्हावं. परमार्थात उन्मत्त व्हा म्हणा. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. आज बरेच जण संसारात उन्मत्त झालेत. विठ्ठल विठ्ठल आजचा जो काल आहे ना, आजचा जो काल आहे, पुराणामध्ये अशी कथा येते की या महाराज हरिभक्तीपरायण परमपूज्य नामदेव महाराज यांचं हे आगमन आहे. महाराजांचं या ठिकाणी स्वागत आहे. बसा महाराज, पुढची तुमच्यासाठी ठेवली, तुम्हाला खाली बसेल तर असं. विठ्ठल आजचा जो काल आहे, पुराणामध्ये अशी कथा आहे की हिरण्यकश्यपाची बहीण होलिका प्रल्हादाला अनेक पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केला वगैरे कथाभाग आपल्याला ज्ञात आहे. शेवटी त्या होलिकेनं सांगितलं एक काम करा, मी माझ्या मायावी विद्येनं प्रल्हादाला माझ्या जवळ घेते, माझ्यावर लाकडं गोवऱ्या याचा ढीग तयार करा आणि तो पेटून द्या. तो काय करा, पेटून द्या. मला काही होणार नाही आणि प्रल्हाद जळून भस्मसात. बरं ठरलं सगळ्यांचं. जे जे हिरण्यकश्यपाचे साथी होते ते सगळे जमा झाले. नुसते जमा झाले का अदवा तदवा बोलायला लागले, ओरडू लागले, आरडू लागले. पण जे सज्जन होते ना महाराज, त्यांना खूप खेद वाटला, खूप दुःख झालं, खूप वेदना झाल्या. अरे रे, आता प्रल्हादासारखा सद्गुणी मुलगा आपल्यात राहणार नाही.
ती सगळी मंडळी संध्याकाळी घरी जाऊन झोपली. सगळी घराच्या आत जाऊन झोपली. झालं काय महाराज? होलिकेनं ज्याला जवळ घेतलं होतं ती होलिका जळाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं तर प्रल्हाद जशाच्या तसा होता महाराज. जी सज्जन मंडळी होती ना त्या सगळ्यांनी आनंद उत्सव साजरा केला. विठ्ठल विठ्ठल आजचा उत्सवाचा दिवस आहे. आजचा कशाचा? उत्सवाचा दिवस आहे. पण काय करावं? जी उत्साही माणसं आहेत ना शोकांतिका ही कितीच निरुत्साही बनली. कारण उत्साह कशाने येतो? उत्साह येण्याचं मूळ कारण आहे मनुष्याच्या ठिकाणी सातत्यानं वृद्धिंगत होणारी सात्विकता, त्यातून त्याला घडलेला सत्संग आणि त्या सत्संगातून त्याच्यात येणारा उत्साह. आज थोडी क्षमा मागून बोलतो. सगळ्याच विविध गावातून आलेली मंडळी आहेत. मला सांगा आपल्यातला काय कमी झाला? उत्साह कमी झाला. तुम्ही इथं का आलात? तुमच्यातला उत्साह जागा झाला. विठ्ठल विठ्ठल आज मनुष्य सातत्यानं निरुत्साही बनत चालला. आपल्यातला उत्साह जागा करा. आणि ज्या वेळेला तुमच्यातला उत्साह जागा होतो ना लक्षात ठेवा तोच उत्साह तुम्हाला तुमच्या प्रपंचात कामी येतो. आज प्रपंचात आमच्याकडे कशाची कमी आहे? उत्साहाची कमी आहे. माणसं निराश झाली आणि त्या निराशेचं फल कशामध्ये होतं? आपण ऐकतो महाराज मनुष्य आत्महत्या करतो. मानवी जीवनात सगळं गेलं तरी जाऊ द्या, आपल्यातला उत्साह जाऊ देऊ नका. भगवान कृष्ण अर्जुनाला युद्ध करू लागतात का करण्यासाठी उत्साहित करतात? युद्ध करूनच लागत मला, करण्यासाठी उत्साहित करतात. हे डोक्यातून काढून टाका की देव मला काही करू लागल. अर्जुनाला करू लागला नाही, तुमची आमची काय कथा आहे? विठ्ठल विठ्ठल कुठतरी तुमच्यातला उत्साह ज्या वेळेला कमी होतो ना त्यावेळेला मात्र तो तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय तुम्हाला उठवतो महाराज. आज आम्हाला त्याचीच गरज आहे. माणूस बाहेरून जरी चालत असला तरी तो आतून पार बसलाय महाराज. माणूस बाहेरून थकलेला दिसतो का आतून थकलेला दिसतो? झालंय कसं माहितीये का? माणसं ऐका थोडं नीट, थोडं माझं बोलणं वेगळं वाटेल. माणसं बाहेरच्या माणसाला पाहिल्यावर हसतात का कुटुंबातल्या माणसाला पाहिल्यावर हसतात? आता हे नाटक आहे का वास्तव आहे? हे नाटक आहे. त्याला फक्त हसून दाखवायचं काय चाललं वा 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 वा. तो येतो विचारतो काय चाललंय तुमचं? तुम्ही काय चाललं म्हणता? खरंच रोज बरं आहे का? कुणाचंच नाही महाराज. आमचं नाही तर तुमची काय कथा आहे? बरं कुणाचंच नाही, पण आम्ही काय करतो तात्पुरतं दाखवतो. परंतु संतांना हे मान्य नाही महाराज. घ्यावी माझी सेवा भाव शोध घ्यावी माझी सेवा, भाव शोध घ्यावी माझी सेवा, भाव शोध घ्यावी माझी सेवा. तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा. घ्यावी माझी सेवा भाव शूद्र, घ्यावी माझी सेवा भाव शूद्र, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. घ्यावी माझी सेवा भाव शूद्र, घ्यावी माझी
केशराजा कळू आले. आज आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. थोडं नीट ऐका. आज सुखाची अपेक्षा आहे. पण सुख हे आपण जे प्राप्त करतो ते इंद्रियजन्य सुख प्राप्त करतो का अंतःकरणजन्य? आज इंद्रियजन्य सुखावाले इकडे आलेच नाही महाराज. आज इकडे आलेच नाही. आज जे जे अंतःकरणजन्य सुखावाले होते त्यांना आज इथं ती गोष्ट प्राप्त झाली. मन करा रे प्रसन्न, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, हे मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा दे, सुख समाधान इच्छा दे, हे सुख समाधान करता दे, सुख समाधान गोड प्रमाणे इंद्रियाला मिळतं ते सुख आणि अंतःकरणाला मिळतं ते समाधान. आज जग सुखाच्या शोधात आहे का सुखाचा अतिरेक झाल्यानं त्याचे दुष्परिणाम झाल्यानं समाधानाच्या शोधात? आम्ही जे जे काही सुखाकरता केलं ते आज कशात रूपांतरित झालं? ते सगळं दुःखात रूपांतरित झालं. आज आम्ही समाधानाच्या शोधात आहेत आणि त्या समाधानाची प्राप्ती आपल्याला करायची असेल तर आम्हाला आज त्याची गरज आहे. चला मी दोन भाग आपल्या पुढे मांडले होते की एक इंद्रियजन्य सुख आहे आणि एक अंतःकरणजन्य सुख आहे. आज आपण इंद्रियजन्य सुखासाठी धडपड करतो. पण मला सांगा ते सुख, त्या सुखात वृद्धी आहे का ते सुख दुःखात रूपांतरित होतं? साधा प्रश्न आपल्याला विचारतो. आता आपण नंतर जेवण करणार आहे. तुम्हाला पहिल्या घासाला जे सुख मिळालं दुसऱ्या घासाला ते वाढलं की कमी झालं? याच नाव संसार. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ कशाचं नाव महाराज? मग राम नामी उपजे आवडी, सुख घडो घडी त्याच्यामध्ये वृद्धी होते. पण काय सांगावं महाराज, आपण वृद्धी होण्या इतका परमार्थ करत नाही. वृद्धी होण्या इतका परमार्थ करत नाही. कारण दीर्घकाल केलेला परमार्थ हा सुखाला कारण आहे आणि संसार दुःखाला कारण नाही. दीर्घकाल केलेला संसार दुःखाला कारण आहे. विठ्ठल विठ्ठल. पूर्वीचे राजेही प्रपंच करायचे मला, पण एका विशिष्ट अवस्थेनंतर विशिष्ट वयानंतर ते कुठंतरी सत्संग करायचे. आपला संपूर्ण कारभार कोणावर तरी सोपून द्यायचे आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. या न्यायानं त्या प्रपंचाची किंवा जीवनाची विभागणी करायची. मला वाटतं आजचा जो दिवस आहे, आजच्या दिवशी तुम्हाला दोन माणसं सापडतील मला. तसे मी 2-3 प्रकार पाडले तरी चालेल. एक पाप करणारे आणि पापाला प्रवृत्त करणारे. आज किती माणसं सापडतील तुम्हाला? पाप करणारे आणि पापाला प्रवृत्त करणारे. ज्यानं सोबत्याला नको त्या ठिकाणी नेले त्यांनी पाप काय केले? प्रवृत्त केले. ते पाप करणारेच होते पण त्यांनी आणखी सोबती काय केले? प्रवृत्त केले. मला वाटतं आज पंडित परिवारानं पुण्य केलंय आणि पुण्यासाठी सगळ्यांना प्रवृत्तही केलंय. मला आपण पाप करणारे व्हायचे का पापाला प्रवृत्त करणारे व्हायचे, किंवा पुण्य करणारे व्हायचे का पुण्य करणाऱ्याला प्रवृत्त करायचे, हे ठरवायची गरज आहे. मला
एक एका साह्य करू. कुठं आपल्याला वाटलं हे प्रपंचात प्रमाण लावायचं, हे प्रमाण प्रपंचात लावू नका. मला अनेक वेळेला असं वाटतं महाराज, अनेक वेळेला असं वाटतं की आजही आपण केलेला संसार तुम्ही केल्यानंतर बरा वाटतो का दुसऱ्याला सांगितल्यावर बरा वाटतो? तुम्ही घर बांधलंय, तुम्ही शेती घेतली, संसार शब्दाचा अर्थ सगळं आलं त्याच्यामध्ये. तुम्ही एखादं कार्य केलं, हे तुम्हाला केल्यावर बरं वाटतं का दुसऱ्याला सांगितल्यावर बरं वाटतं? बरोबर आहे ना? मग संसार सांगावा का परमार्थ सांगावा? तू म्हणताला मी करीतच नाही तर सांगायचं कुठं? विठ्ठल विठ्ठल म्हणून अन्य सांगू नका मला. नका वधू माझ्यापाशी काही प्रपंचाविषयी सांगू नका मला. मला माझ्याकडे जर सांगायचं असेल, बोलायचं असेल तर फक्त ते सांगा, त्याच्याविषयी बोला. म्हणून ज्या वेळेला तुम्ही साधनेत राहाल, ज्या वेळेला तुम्ही सत्संगात राहाल महाराज, तो सत्संग, ती साधना अशा पद्धतीनं तयार करा की तुमच्यामध्ये तयार झालेलं सामर्थ्य ही इतरांना त्रास देण्यासाठी असावं का स्वसंरक्षणासाठी? त्याला उदाहरण म्हणून असं देईल, एखादा पहिलवान आहे महाराज, त्यानं दूध, वेगवेगळा खुराक, व्यायाम केला आणि शक्ती प्राप्त केली. कशासाठी? इतरांना त्रास देण्यासाठी का स्वतःच्या संरक्षणासाठी? महाराज त्याची शक्ती किती वाढली सांगू तुम्हाला, किती वाढली. त्या गावात 4 चोर आले. काल्पनिक उदाहरण आहे बरं. त्या गावात 4 चोर आले. 3 बाहेरचे होते आणि 1 जण गावातला. आता हे बाहेरचे 3 असल्यामुळे नेमकं सुरुवातच त्याच्या घरी करायला लागली. त्या गावातल्यानं काय सांगितलं? मला वाटतं चोरानं जशी त्या पहिलवानाची दखल घ्यावी तशी यमदूताने आमची दखल घ्यावी महाराज तिथं नग. विठ्ठल विठ्ठल नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. आपला परमार्थ जरूर आहे महाराज, पण थोडी क्षमा मागून बोलतो, तो दखल पात्र नाही. विठ्ठल विठ्ठल आता आम्हाला सातत्यानं वाटतं की माझ्या परमार्थाची काय घ्यावी, दखल घ्यावी. थोडी क्षमा मागून बोलतो महाराज. अरे संताच्या परमार्थाची दखल संताच्या काळात घेतली का गेल्यावर घेतली? मग आपण कशाला घाई करता? विठ्ठल विठ्ठल आम्ही ज्या वेळेला प्रपंचामध्ये राहतो ना, ज्या प्रपंचाला आम्ही दुःखरूप म्हणलं, अनेक प्रमाण आहेत महाराज, ज्या प्रपंचाला वेगळ्या अर्थानं पाहिलं गेलं, परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या दृष्टीने जर आम्ही पाहिलं तर आमच्या दृष्टीनं तो प्रपंच काहीही नाही अभंगाचं. तो कोणाले
कोण लेखे लेखे नाम न मोजणे महाराज. मी आरंभच त्यामुळे असा केला की तुमच्यामध्ये प्रापंचिक उन्मत्तता येण्यापेक्षा पारमार्थिक उन्मत्तता आहे महाराज. की आम्हा भय लाज शोक मोह भय चिंता नाही. आम्हा भय चिंता धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळे कवैकुंठ. निर्भयता तयार व्हावी. इथं जोपर्यंत आपल्या ठिकाणी ही स्थिती तयार होत नाही, म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की परमार्थ करत असताना व्यवस्थेला महत्व देऊ नका, अवस्थेला महत्व द्या. आपल्यात ती अवस्था काय बनली, मी कशा पद्धतीनं तयार झालो. बाह्य विकासाला संसार म्हणावं आणि अंतर विकासाला परमार्थ म्हणावं. विठ्ठल थोडं वेगळ्या अर्थानं बोलतो. वाढलं म्हणजे संसार का वाढलं म्हणजे परमार्थ? संसारातलं सांगा ना तुला. वाढण्याला संसार म्हणावं का वाढण्याला परमार्थ म्हणावं? वाढण्याला काय म्हणावं? परमार्थ. आणि कमी होण्याला ऐका, वाढण्याला संसार म्हणावं. यंदा जर 150 क्विंटल झाला तर पुढच्या वर्षी किती व्हावं? हा, याला संसार. हे कळतं आपल्याला. वाढण्याला संसार म्हणावं आणि कमी होण्याला परमार्थ म्हणावं. काम क्रोध केले घरारी ते काम क्रोध केले, काम क्रोध केले, घरारी ते काम क्रोध केले. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले, तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे घे, येणे तुझे मन झाले हवा भरी, येणे तुझे मन झाले हवा भरी. काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे, काम क्रोध केले घर रे, येणे तुझे मन झाले हवा भरी, येणे तुझे मन झाले हवा भरी. सुंदर प्रमाणे महाराज. माझी आपल्याला विनंती, मी उपदेश करायला उभा राहिलो नाही. मला कल्पना आहे इथं माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं मोठी माणसं आहेत. पण वाढलेला परमार्थ मोजू नका. माझं किती पाठांतर झालंय, मला किती राग येतात, मला किती चाली येतात, मला किती बोल येतात, मला किती अन्य परमार्थिक गोष्टी मला किती येतात, हे मोजू नका. परमार्थाला सुरुवात केल्यापासून माझ्यातलं किती कमी झालंय हे मोजायला बघा. आपल्यातलं किती कमी झालंय हे आज मोजणं गरजेचं आहे. शोकांतिका ही महाराज आपण या दोघांना सोबत घेऊन चाललो. विठ्ठल शेतकऱ्याचं जर उदाहरण दिलं, शेतकऱ्याचं जर उदाहरण दिलं, आतल्या गवतासहित जर बाजरीला युरिया मारला तर काय होतं? बाजरी नाही नाही येत तिथं. विठ्ठल फक्त कष्ट होतात महाराज, त्रास होतो. म्हणून मी आरंभ केला महाराज. परमार्थ करत असताना आपण उदास होणे, आपल्यातला उत्साह जागा बाबा.
आपण त्या फलापर्यंत जावं. आपल्याही मुखातून हे तुकोबारायचे शब्द नाहीत मला. मला कधी कधी असं वाटतं की जगद्गुरु तुकोबारायांनी जेवढे काही अभंग लिहिले, जेवढे काही अभंग लिहिले ते फक्त कीर्तनाला घेताना कुणाचे असावेत? तुकोबारायांचे. कीर्तनाला घेताना कुणाचे असावेत? तुकोबारायांचे. कीर्तन ऐकल्यावर ते अभंग कुणाचे व्हावेत? हा, त्याला आपले म्हणे लावा, तुमचं नाव लावा तिथं. हे मी म्हणे, हे सगळं वरच कोण म्हणे? आम्ही ते तुका म्हणे लावून देतो, तर आम्ही मोकळीची मोकळे. विठ्ठला विठ्ठल कदाचित ही स्थिती माझ्यामध्ये यावी. संसार तो कोण लेखे, हे तुमच्या तोंडातून निघा मला. एखाद्याला जर म्हटलं ना चला वारीला, त्यावेळेला तुमच्या तोंडातून एखाद्या दुसऱ्या माणसानं सांगावं ते वारीला येऊ शकत नाही, त्यांच्या मागं खूप काम आहे. त्यावेळेला तुमच्या मुखातून हा अभंग व्हावा. संसार तो विठ्ठला विठ्ठल महाराज, मी त्याला मोजत नाही. कारण शोकांतिका काय महाराज, आम्ही संसार करतो का संसार आम्हाला करतोय? आम्ही त्याच्यात नाही. तो जोपर्यंत आमच्यात आहे तोपर्यंत आम्ही आहे. तो आमच्यातला निघून गेला की आम्ही इथून राहणार नाही. कारण त्यानं आम्हाला शरीराच्या माध्यमातून सोबत आणले. नीट ऐका, शरीर म्हणजे कर्म. कशाच्या माध्यमातून सोबत आणले? शरीराच्या माध्यमातून. कर्म समाप्ती झाली रे झाली की हा देह काय होणार आहे? इथंच पडणार आहे महाराज. कर्म संपलं नाही ना तोपर्यंत माणसं म्हणतात आता याला लवकर न्यायला पाहिजे. तुमच्या म्हणण्याला काय अर्थ आहे महाराज? अजून काय संपलं नाही? कर्म संपलं नाही. म्हणून शरीराचं कर्म वेगळं. कारण कर्म घेऊन आलेला मनुष्य फक्त धर्म जोडण्यासाठी आला. विठ्ठला विठ्ठल आणि तो धर्म जोडण्याची जी जी माध्यम असतील महाराज, जी जी माध्यम असतील त्या माध्यमात जा. त्या माध्यमात जा. मग कुठं साधना असेल, सत्संग असेल, नामस्मरण असेल, पूजापाठ असेल, यज्ञ आगादी कर्म असेल, या सगळ्यातून काय होणार आहे? इथं कुठंतरी जोडल्या जाणार. आणि ते सगळं जे जोडणे ना, त्या जोडण्याचं नावे महाराज पुण्य. एका आपल्या भाषेत समजण्यासाठी सांगतो महाराज. एखादा मनुष्य जर प्रपंचामध्ये खूप त्याची प्रापंचिक परिस्थिती चांगली आहे, प्रापंचिक परिस्थिती चांगली आहे, तुम्ही त्याला पापी म्हणता का पुण्यवान म्हणता? पुण्यवान म्हणता. मग पुण्याचं फल कसं आहे? चांगले महाराज. आणि एखाद्याची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, त्याला आपण काय म्हणतो? आपण जरी त्याला म्हणलं नाही तर कधी कधी तोच उद्विग्न होऊन म्हणतो की काय माझं पाप होत. मग पाप जर दुःख देतंय आणि पुण्य जर सुख देतंय, हे जर आपल्याला इथं कळत असेल आणि पुन्हा जर आपल्याला सुखाची अपेक्षा असेल तर आज काय केलं पाहिजे? तुम्ही जे काम करता ते उद्यासाठी करता का आजच्यासाठी करता? आजचा डबा तर तुमच्या सोबत आहे, मग तरी आज तुम्ही काम करता कशासाठी? मग पुण्य करा ना उद्यासाठी. विठ्ठला विठ्ठल तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मे जोडे. नाम तुझे वाशिष्या तुडे समागम घडे संताचा. बस काही नका करू महाराज. संत संगतीमध्ये राहा. आणि ज्या वेळेला संत संगती तुम्ही राहाल ना, ती संत संगती काही करत नाही. संत संगती तुमच्यातच लपलेला विवेक जागा करतेस. चंद्रतीर्थ चंद्रिका, शंभुतीर्थ अंबिका, संत तीर्थ विवेका. असं तुमचं माझं जीवन असं आहे महाराज. असं आहे, तुम्ही ज्या संगतीत जाल ना त्या संगतीत तुम्ही प्रवृत्त होत. त्या संगतीत आज कदाचित तुम्ही इकडे आला नसतात, कदाचित इकडं तुम्ही आला नसतात, मला वाटतं कुठं तुम्ही गेला नसतात. ही जमेची बाजू आहे. नको त्या ठिकाणी तुम्ही गेला नसतात
पण चांगलं जे आहे ते आज करता आलं मस्त. पण हा जो असणारा दिवस आहे तो सत्संगाचा दिवस आहे. आणि तो सत्संग ज्या वेळेला आपल्याला मिळतो, कारण माणसाच्या जवळ भगवंतानं फक्त तीनच गोष्टी दिल्यात. त्यातली पहिली गोष्ट आहे समय, दुसरी आहे शक्ती आणि तिसरी आहे संपत्ती. फक्त आता तुम्हाला त्याचं नियोजन करायचंय, बाकी काही करायचं नाही. सगळ्याला सारखं दिले. मी अनेक वेळेला उदाहरण देत असतो. एका वर्गामध्ये शिकणारी सगळी मुलं, सगळ्यांना दिलेला समय सारखा आहे का वेगळा आहे? शिकवलेलं सारखं आहे का वेगळं आहे? अभ्यासक्रम सारखा आहे का वेगळा आहे? मग ती सगळीच नोकरदार होतात ना का? कर्म नका लावू, इथं बुद्धी नका लावू. इथं फक्त मला समय बोलायचा आहे. मला फक्त काय सांगायचं आहे? समय सांगायचा आहे. शिक्षक ज्या वेळेला, ऐका जरा, शिक्षक ज्या वेळेला विद्यार्थ्याला शिकवतो तो फक्त शाळेतच ऐकतो का घरी गेल्यावर अभ्यास करतो? घरी गेल्यावर अभ्यास करतो तोच प्रावीण्य मिळवतो का सगळेच प्रावीण्य मिळवतात? कीर्तन ऐकल्यावर घरी गेल्यावर कधी पास व्हायचे आम्ही? विठ्ठला विठ्ठला आपण हे सगळं करतो महाराज, तेवढ्या पुरतं करतो. म्हणून परिस्थितीजन्य परमार्थ करण्यापेक्षा तो वृत्तीजन्य परमार्थ कर. हा परिस्थितीजन्य आहे. ज्या वेळेला अशा पद्धतीचा काळ आमच्या जीवनात येतो आणि तो काळ एका चांगल्या कामाला जातो. कारण संगती दोन प्रकारची आहे. एक अपरिहार्य संगती महाराज आणि एक प्रयत्नशील संगती आहे. आजची जी संगती ती कशी आहे? प्रयत्नशील संगती महाराज. दुसरी जी संगती ती अपरिहार्य आहे. मी अनेक वेळेला उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही एखाद्याला मित्र म्हणून जोडलं, ऐका जरा नीट, एखाद्याला मित्र म्हणून जोडलं, पण 4-6 वर्षानं तो व्यसनी झाला. तो काय झाला? व्यसनी झाला. तुम्हाला त्याला सोडून देता येतं का नाही देता येत? देता येतं. का नाही देता येत? काय अडचण? 4-6 वर्षानं तो व्यसनी निघाला. आपण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, सुधारण्याचा प्रयत्न केला, पण तो सुधारला नाही. त्याच्यावे आधमा संत सेवी, संत सेवी, त्याच्या आधावे पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. संत सेवी, संत सेवी, संत सेवी, संत समर्पक प्रमाणे महाराज ही जी असणारी, मी हेच उदाहरणानं आपल्याला सांगत होतो की जी अपरिहार्य संगती आहे ती नाही टाकता येणार मला. पण जी प्रयत्नशील केलेली संगती ती बदलता येत. तो मित्र चुकीचा निघाला, 4 वर्षानं त्याला आपल्याला सोडून देता येत. पण मला सांगा, आपलाच मुलगा जर व्यसनी झाला तर सोडता येतो ना? नाही सोडता येत. मग तर परमार्थ सुरू झाला. विठ्ठल माणसं इथं जितके बोलतात ते जर घरी बोलले ना तर परमार्थ कधी सुरू होईल? मला विठ्ठल विनोदाचा भाग बाजूला करा. एक नेहमी लक्षात ठेवा, म्हणून मी नेहमी सांगतो, मला नेहमी सांगतो, एक उदाहरण असतं माझं, ऐकलेलं आहे तुम्ही.
पहिलवान कुठं तयार होतो, आखाड्यात का घरी? आखाड्यात. चला बरं उद्या आखाड्यात. पहिलवान तयार होतो घरी आणि तो जाहीर होतो आखाड्यात. आपलं कसं झालंय, आखाडा भरला की आपण दंड पडतो. घरी जाऊन दूध प्या. विठाला 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 विठाला. हे फक्त प्रबोधन आहे महाराज तुम्हाला. हे तेवढ्या पुरतं शिबिर आहे. कथा असेल, कीर्तन असेल, नामसप्ताह असेल, हे तेवढ्या पुरतं तुम्हाला एक प्रबोधन दिलेलं आहे. आता तुम्ही हे सगळं करायचंय, हे घ्यायचंय. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, बाजारातून प्रत्येकानं नेलेली भाजी आहे. आपल्याकडं 8 दिवसालाच बाजार आहे. आता एक अलीकडचा काळ बदलला, रोज मिळतं हा भाग सोडा. पण पूर्वी आठवड्याचा काय असायचा, बाजार असायचा. आठवड्याचा बाजार किती दिवसासाठी, सप्ताह किती दिवसाचा, 8 दिवसाचा. सप्ताही 8 दिवसाचा, बाजारही किती, आठवड्याला. मग या बाजारात घेतलेली भाजी कुठपर्यंत पुरवायची, पुढच्या बाजारापर्यंत. मला वाटतं वार्षिक सप्त्याची परंपरा त्याच्यामुळेच असेल, या वर्षाची त्या वर्षापर्यंत. पण काही काही भाज्या घरी नेल्यावर काढीतच नाहीत. मला त्या काय होऊन चालल्या, सोडून चालल्या. त्याच्या पुढे बोलू का, सगळ्यांनीच भाज्या घरी नेल्या. घरी नेल्यावर सगळ्याच्या भाज्या सारख्याच होतात का वेगवेगळ्या? हा, कसं करायचं तुमच्या हातात. ते विठाला 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 विठाला. अरे बापानो, साधन हरीचे झनी करणीचे करू नका. नका करू मला. कारण तुम्हाला जो काळ दिलाय, तुम्हाला जो काय, दुसरे चरण काय, काळ ब्रह्मानंदी सरे आवडी उरी संचली. आपला जो काळ आहे ना, तो जर ब्रह्मानंदात गेला, हा चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. 2 काळ मी आपल्या पुढे मांडतो. एक प्रापंचिक काल आहे, प्रापंचिक काल आहे. तो काल संसारात जर आपण व्यतीत केला तर संसार हा चिंता कमी करतो का चिंता वाढवतो? संसार चिंता कमी करतो का वाढवतो? बरं, संसारात गरीबाला चिंता जास्त का श्रीमंताला जास्त, असं तुम्ही का म्हणता? बरं, चिंता नसावी म्हणूनच आपण प्रपंच वाढवतो. पण आपल्यालाही कळत नाही, वाढवलेला प्रपंच चिंता वाढवतो. विठाला 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 विठाला. करिता भरोवारी दुरावसी दूरी, करिता भरोवारी दुरावसी दूरी, करिता भरोवारी दुरावसी दूरी, करिता भरोवारी दुरावसी दूरी. भवाचे पोरे वावतील, भवाचे पोरे वावतील, भवाचे पोरे वावतील, भवाचे पोरे वावतील. गोड प्रमाणे मला भवाची पुरी वाहवशी. आता प्रमाण दिलं म्हणून सांगतो. परमार्थ कशासाठी करायचा, संसार कळण्यासाठी का परमार्थ कळण्यासाठी? संसार परमार्थ कशासाठी करायचा, संसार कळण्यासाठी का परमार्थ कळण्यासाठी? आहे शेवटचा दिवस गोड होण्यासाठी ती साधना करावी लागेल. फक्त मला उत्तर याचं पाहिजे की आपण सध्या आज जो करतो किंवा नित्य तुम्ही जो करत असाल, तुमचा जप, पूजा पाठ, वाचन, श्रवण काय करत असाल, हे कशासाठी, परमार्थ कळायसाठी का प्रपंच कळायसाठी? प्रपंच कळायसाठी. सोडायसाठी सोडू नकाच तुम्ही. तुम्ही सोडायला तयार असला तरी तो तुम्हाला सोडायला तयार.
तुम्ही सोडायला तयार आहे म्हणून रुसलेले माणसं पुन्हा घरीच येतात. विठाला 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 विठाला. परमार्थ करायचा आहे महाराज, कुणाचा असू द्या. तो माझं मत आहे. एखादा योगभ्रष्ट पुरुष असेल तर चालेल महाराज, नाही असं नाही. पण आपल्याला सध्या जो परमार्थ करायचा ना, तो केवळ आणि केवळ प्रपंचाचं ज्ञान होण्यासाठी. अंधारामध्ये दिसलेली दोरी, अंधारामध्ये दिसलेली दोरी ज्या वेळेला तुम्ही पाहिली, त्या दोरीनं तुम्हाला काय निर्माण केलं? रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प, सृष्टीवरी रजता पाहता डोळा दिसे, सृष्टीवरी रजता समर्पक प्रमाणे त्या दोरीवर दिसलेला सर्प आहे. आता तुम्ही काय केलं? काठी घेऊन त्याला मारलं का बॅटरी घेऊन त्याला पाहिलं? मग बॅटरीनं ज्या वेळेला त्याला पाहिलं, आता मला सांगा तुमच्यातलं काय संपलं? भय संपलं. मला तुम्ही त्याला मारलं, संसाराला मारू नका, फक्त त्याच्यातलं काय संपून टाका? भय संपून टाका. एकदा त्याच्यातलं भय समाप्त झालं, ते बॅटरीच्या प्रकाशानं नाही, संत विचाराच्या ज्ञानाच्या प्रकाशानं दिसेल. मला त्याच्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा याची गरज आहे, पुन्हा पुन्हा याची गरज आहे, पुन्हा पुन्हा या संघाची गरज आहे. मला तर त्याही पुढे जाऊन असं सांगा वाटतं की आपल्याला जर संसार कळाला, आता संसार लहानपणी कळावा का परमार्थ लहानपणी कळावा? संसार लहानपणी कळावा मला, संसार लहानपणी कळावा. आपल्याला संसार कधी कळतो? विठ्ठल ध्रुव ध्रुव का झाला? त्याला संसार कधी कळाला? नारदानं त्याला प्रलोभन दाखवलं होतं, परत चल, मी तुला अर्ध राज्य देतो, अमुक देतो, तमुक देतो. पण त्याला सगळं कळालं, तो परत आला नाही. परिणाम काय झाला? मला वाटतं संसार लहानपणी कळावा. मला आपल्याला असं वाटतं की परमार्थ कधी कळावा? आपण दिलेलं उत्तर चूक नाही, परमार्थही लहानपणी कळाला तर प्रगतीच होईल, नाही असं नाही. पण त्याही पेक्षा अगोदर काय कळून घ्यायचं? आपल्याला संसार कळून घ्यायचा. मग तो संसार कळून घेण्यासाठी तुम्हाला मला मिळालेला जो काळ आहे, तो फक्त काय करा? काळ ब्रह्मानंदी सरी, तो असणारा जो काळ आहे तो ब्रह्मानंदात जावा. हा धरिला मनी विठ्ठल, तो काळ आपल्यासाठी. आता त्याच्या पुढे बोलतो, तुम्ही प्रपंचामध्ये जेवढा काही काल आहे, 24 तासाचा काल धरू आपण, तो आपल्यासाठी किती आहे आणि कुटुंबासाठी किती आहे? बोला. सकाळी सकाळी जर तुम्ही पूजा जप काही करत असाल तर तो तुमच्यासाठी दिलेला काळ आहे. बाकी सगळा कोणाला दिलेला काळ आहे? कुटुंबाला दिलेला काळ आहे. महाराज त्यांना तुम्ही इतका काळ दिला आणि ते शेवटी काळाची वाट पाहतात, यांना कधी नाही. बाईला म्हणे खरं मरता तरी, मी बोलत नाही तुकोबारांची भाषा. अरे ज्यांच्यासाठी तुम्ही काळ दिला
ती माणसं कशाची वाट पाहायला लागली? बांधोनी काळाची वाट. काळाची हा. बांधोनिया देती काळाची हा, हाती ती हे करता. म्हणून आज आपण काय करा, आहे तो तुम्हाला दिलेला काळे नमरास तो फक्त आनंदात घालवा. काळ ब्रह्मानंदी सरे. काय शिल्लक राहील त्याच्यातून? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, काही शिल्लक नाही राहणार महाराज. आवडी उरे संचली. परमार्थ करणं महत्वाचं का आवडणं महत्वाचं? आवडीने कर आवडीने कर केल्यानंतर काय व्हावी? आवड निर्माण व्हावी. मला वाटतं आवड निर्माण होईपर्यंत करा. विठाला विठाला मला वाटतं आजच्या दिवशी काही काही लोकांना चुकीचं मिळालं असेल, पहिल्यांदाच मिळालं असेल त्यांना. आज इथं जे आले नाहीत त्यांना काय मिळालं असेल? आज पहिल्यांदाच मिळालं असेल. बिचारे ते जपून ठेवणार पुढं का सोडून देणार? मग ते बरे का आपण बरे? त्यांचं तेवढं शिकण्यापुरतं घ्या. तयाचे आम्हा व्यसन. आज त्यांना कुणीतरी पाजली महाराज. आज ते काही स्वतःची पेली कुणीतरी पाजली. ते बिचारे वर्षभर काय ठेवणार आहेत? जपून ठेवणार आहे. आज कुणीतरी तुम्हाला इथं आणलं असलं ना तर नक्की तुम्ही सुद्धा त्याला जपून ठेवा. कारण आपण आवडी उरे संचली. माझ्या ठिकाणी काय निर्माण झाले? त्याच्यात आवड निर्माण झाली. आणि ती आवड निर्माण होताना आता याच्यामध्ये आणखी दुसरी गोष्ट मी आपल्याला सांगेन. परमार्थिक आवड कशानं सिद्ध होते? परमार्थिक आवड कशानं सिद्ध होते? नाही. अच्छा चालेल, आपण दिलेली उत्तर बरोबर आहेत. पण मला वाटतं परमार्थिक आवड सिद्ध होते नावडे जनधन इतर अनेक गोष्टीची सातत्यानं अनावड होत गेली की समजावं आपल्याला काय आवडायला लागलं? परमार्थ आवडायला लागला. मला विठले हे चित्त प्रपंचापासून ही आवडीची व्याख्या आहे. हा, मग तो नंतरचा भाग झाला. त्याला एकदा तयार झालं की मी आवडी विठ्ठल गाई जे एकांती. पण पहिल्यांदा काय होतं? पहिल्यांदा याची आवड तयार होत नाही मला. आणि एकदा आपल्याला हे आवडतं. आता आपलं होतं कसं? इथं आले की आपल्याला हेही नाही. पुढचं तुम्ही म्हणा. विठाला 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 विठाला. तुकोबारा म्हणतात, माझ्या ठिकाणी अन्य काही न राहिल्यामुळं माझं जीवन कसं बनलं? अभंगाचं तिसरं चरण. नाही चिंता स्वप्नी देई नाही चिंता स्वप्नी देई नाही चिंता स्वप्नी देई नाही चिंता रात्री जाता दिवाळी रात्री जाता दिवस स्वप्ने तेही नाही चिंता. मला जीवन म्हणजे काय? जीवन म्हणजे एक निश्चिंतता. प्रपंचातलं भौतिक सुख मला आपल्या पुढे मांडायचंय. ते बरोबर असेल का नाही मला माहित नाही. पण मला वाटतं प्रपंचामध्ये भौतिक सुखाची उपमा जर द्यायची म्हटलं तर ज्याला पडल्या पडल्या झोप लागते त्याचं नाव मी भौतिक सुखाची उपमा आपल्या पुढे देईल. ही जी निश्चिंतता आहे ती कशानं तयार होते? आपल्याकडे चिंता असल्यावर झोप लागते का चिंता नसल्यावर?
बस स्वप्ने तेही नाही चिंता. एक निश्चिंतता तयार व्हावी. मला वाटतं परमार्थ तेथपर्यंत करावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. मग त्या तृष्णेचे अनेक प्रकार आपल्याला वेगवेगळे करता येतील. म्हणून ती तृष्णा ज्या वेळेला कुठंतरी कमी होते, त्या असणारा तृष्णेपासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर विषयी माणसापासून बाजूला जा मला आणि विवेकी माणसाच्या जवळ जा. विठ्ठल तुम्ही जर विषयी माणसाच्या जवळ गेलात तर तृष्णा वाढविशी बहुवस, कधी सुखाशी न पवसे. आता उदाहरण थोडे विरुद्ध वाटेल पण आठवले मला नाविलाज. तुम्ही एखाद्या प्रगतिशील शेतकऱ्याकडे गेलात आणि त्याच्या ठिकाणचं जी पीक आहे ते पाहिलं. इतकं चांगलं होतं महाराज, ते इतकं बहर होतं त्या पिकाला. आता तुम्हाला तुमच्या घरी जे पीक होतं, तुमच्या घरी जे पीक येत होतं ते पीक तुम्हाला पुरेसं होतं, चरितार्थ भागवून शिल्लकही राहत होतं. पण ज्या वेळेला तुम्ही ते पीक पाहिलं त्यावेळेला तुम्ही ते नुसतं पाहिलं का त्याची चौकशी केली? चौकशी केली का घरी येऊन प्रयोग केला? कशाचा? मला सांगा, दुसऱ्याच्या चांगल्या संसाराचा माणसं घरी येऊन जर प्रयोग करत असतील तर दुसऱ्याच्या चांगल्या परमार्थाचा प्रयोग का करत नाहीत महाराज? हा, ही जी असणारी तृष्णा वाढविशी बहुवस, ती आमच्या हातात नाही. कधी सुखासन पवसी. संतांच्या जीवनामध्ये ऐका जरा, मी अनेक वेळेला दिलेलं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी राजांनी जगद्गुरु तुकोबारायांना जो नजराना भेट दिला होता, त्या दिलेल्या नजराण्याची तुकोबारायाला गरज होती का नव्हती? गरज होती मला. परिस्थितीची बाजू पाहिली तर आम्ही सदैव सुडके. मग तुकोबारायांना गरज होती. दिलेला नजराना राजांनी अत्यंत विनयपूर्वक दिला होता, तरी तुकोबारायांनी का नाकारला? तृष्णा कमी झाली होती. त्याची त्या वस्तूची गरज होती पण काय कमी झाली होती? तृष्णा कमी झाली होती. इतके ड्रेस लागतात का आपल्याला? तृष्णा वाढविशी बहुवस इतके नाहीत लागत मला. पण तरीही आम्ही त्याला नवीन दुकान दिसलं, नवीन डिझाईन दिसली की घेतल्याशिवाय राहत नाही. परिणाम काय होतं सांगू का? परिणाम असा होता महाराज, काही काही माणसं तू एकदाच वापरला, अजून तो वापरलाच नाही म्हणूनही दुःखी होता. विठाला विठाला आपल्याला संत नाही होता येणार. मी अनेक वेळेला सांगत असतो, अनेक वेळेला सांगतो, जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ आवडावा का संसार आवडावा? परमार्थ नाही आवडला तरी चालेल, संसार आवडू द्या पहिल्यांदा. विठाला 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 विठाला. दोन्ही आवडावा उत्तर चूक नाही. हा, त्यांचं दोन्ही चांगले आहे मला, पण आपल्याला पहिल्यांदा त्यांचा काय आवडावा? संसार आवडावा मला. आणि मग हळूहळू, मी अगोदरच सांगितलं ना, याची अनावड झाली की हा आवडतोच परत, त्याच्यात विषय असा काही नाही. पण पहिल्यांदा आम्हाला त्याला आवडण्याची गरज आहे. तो ज्या वेळेला आवडतो ना त्यावेळेला त्याची स्थिती, या इकून या आबा, इकडून इकून या, इकडच्या बाजू. विठाला 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 विठाला
असणारी स्थिती आहे महाराज. स्वप्ने तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात महाराज, माझी प्रापंचिक अवस्था बदलत चालली, वृत्ती ही निवृत्त झाली, जन न दिशे तेथे ही अवस्था तयार झाली. याशिवाय विठ्ठल विठ्ठल ज्या वेळेला या वृत्तीपर्यंत तुम्ही येतात, ती एक निरामय निश्चिंत वृत्ती तयार झाली. कारण काही नसतं महाराज. जग, ऐका जरा थोडं, जग आपलं वाटू लागलं तोपर्यंत संसार आहे. जग आपलं वाटू लागलं तोपर्यंत संसार आहे. जग आपलं नाही असं वाटायला लागलं की साधक दशा आहे. आणि जगानं आपल्याला आपलं मानलं की संत दशा. विठ्ठल विठ्ठल आज आपली परिस्थिती कशी आहे? आपली परिस्थिती अशी आहे महाराज, आपल्याला कुटुंब आवडतं का कुटुंबातल्या लोकाला आपण आवडतो? आपल्याला आता मला माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायला जड जाणार आहे, कारण ते दिलं तर आपल्यावर येणार आहे. आम्हाला जे आवडतं तो भाग वेगळा, पण आमची स्थिती अशी असावी महाराज की आम्हाला कुटुंब नाही, कुटुंबाला आम्ही आवडावे. एका ठिकाणी त्या असणाऱ्या जगाची अनावड तयार होते आणि जगन्नाथाची काय होते? आवड तयार होते. ही स्थिती ज्या वेळेला तयार होते, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अन्य काही करत नाहीत, फक्त हेच करतो अभंगाचं. तुका म्हणे ब्रह्मरसे तुका म्हणे ब्रह्मरसे ब्रह्मरसे होय सरीशे भोजन. मानवी जीवनामध्ये दोन गोष्टीची नितांत गरज आहे. मला वाटतं आजही आपलं जीवन बदलेल, फक्त दोन गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करा. त्यातली पहिली गोष्ट आहे तिचं नाव आहे आहार, आणि दुसरी गोष्ट आहे तिचं नाव आचार.
आज या दोन गोष्टी जोपर्यंत आपण बदलणार नाहीत आपल्याला काळही क्षमा करणार नाही. विठ्ठल 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 होतं काय सांगू का, आपण संताचं ऐकून आहार बदलतो का डॉक्टरचा ऐकून आहार बदलतो? डॉक्टर तुमचं ऐकून बदलू नये असं म्हणत नाही, पण मला वाटतं डॉक्टरचं ऐकून बदलताना काळ संपलेला असतो. विठ्ठल 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 संतांनी तुम्हाला जो दिला महाराज, आजचा जो दिवस आहे हा एक आपणच्या दिवसाला नकारात्मक दिवस ठरवलं. या दिवसाला कुठंतरी सकारात्मक करून आम्ही आतापर्यंत 25 वर्षात असेच अभंग निवडले की त्या अभंगामध्ये भोजन शब्द यावा आणि संत संगती शब्द यावा. तो अभंग आम्ही इथंच निवडतो आणि पाठ न करता तो पाहूनच सांगण्याचा प्रयत्न होतो. म्हणून इथं आजचं जे भोजन आहे आपल्याकडं सात्विक अन्न खाल्लं जातं का प्रासादिक अन्न खाल्लं जातं? सात्विक का प्रासादिक? ऐका, शाकाहाराला सात्विक अन्न म्हणावं, शाकाहाराला सात्विक अन्न म्हणावं आणि आपण जी भाजी भाकरी घरी तयार केली तिचा देवाला नैवेद्य दाखवून जेवण केलं की प्रसादिक अन्न. विठ्ठल 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 आपण ज्या वेळेला नामसप्ताह असेल किंवा आजचा हा कार्यक्रम आहे, आज तुकोबाराला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जेवण करायचंय म्हणून हे प्रसादी, देवाच्या प्रसादी करारे भोजन. म्हणून आज इथं दोन्ही साध्य होतं महाराज, करू भजन भोजन, ह्या दोन्ही गोष्टी आज या ठिकाणी साध्य होतात. म्हणून हा जो असणारा आनंदाचा काल आहे, जगद्गुरु तुकोबाराय आपला स्वानुभव या ठिकाणी व्यक्त करतात. आणि खरंच एखादी गोष्ट ही अगोदर करायची असते महाराज आणि नंतर व्यक्त व्हायचं असतं. हे सुंदर मृदंग वाजवतात, सुंदर मृदंग वाजवतात, ही मंडळी सुंदर गातात. अगोदर काय केलं? अगोदर काय केली? एकट्यानं साधना केली आणि मग समाजात काय झाली? व्यक्त झाला. मला वाटतं अगोदर साधना करा आणि मग व्यक्त व्हा. विठ्ठल विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीशे भोजन. हे जे भोजन आहे, आता या भोजनाचे आपल्याला वेगळे प्रकार पाडता येतील. आपण जे भौतिक भोजन म्हणतो तुकोबारायला हे मान्य नाही मला. सिवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. इथं अन्यही भोजनाचं वर्णन तुकोबारायांना करायचंय. पण आपण 2 वर्षापासून, कारण एकदा कार्यक्रम झाला की लोक थांबत नाही, सगळ्याला कुठली ओढ लागते? घराची. मी गमतीनं सांगत असतो, पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायलाच नाही पाहिजे. पांडुरंगाचं दर्शन नाही झालं की माणसं सारखं काय म्हणतात, अजून माझं काय राहिलं? दर्शन झालं. महाराज त्याचं दर्शन झालं रे झालं की त्याला काय दिसतं? मग दर्शन व्हायला पाहिजे का नाही पाहिजे? विठ्ठल विठ्ठल कारण जी वृत्ती अगोदर दर्शनाकडे होती, ऐका जरा, जी वृत्ती अगोदर दर्शनाकडे होती, दर्शनानं ती वृत्ती तिथंच राहायला पाहिजे का घरी जायला पाहिजे? दर्शन झालं नव्हतं तोपर्यंत वृत्ती कुठं होती? मग झालेलं बरं का न झालेलं बरं? अरे वृत्ती तिथे होती ना, तेथे माझी हरी वृत्ती. कृतीने केला जातो तो संसार आणि वृत्तीने केला जातो तो परमार्थ. विठ्ठल विठ्ठल इथं कृती प्रधान नाही, इथं वृत्ती प्रधान आहे. म्हणून ही जी असणारी स्थिती आहे, जगद्गुरु तुकोबार म्हणतात,
मी जे भोजन केले ते सरस भोजन केले. भोजन कोणतं केले? सरस. सरस शब्दाचा अर्थ ज्याच्यामध्ये रस आहे असं. आपल्याकडं रस कधी घेतला जातो? माणसं निराश असल्यावर रस घेतात का निराश नसल्यावर घेतात? नाही, तुम्हाला कोणता धरायचं तो धरा. मी नाव कुठे घेतलंय? तुमच्याकडं रस कमी झाला की माणसं दुसरा काय घेतात? रस घेतात. तुकोबाराय म्हणतात, तुम्ही ब्रह्मरस घी काढा तेने पिढा वारेल. अरे अन्न रसाच्या मागे का लागता मला? हा रस घ्या, जगातल्या कोणत्याही रसाचा आश्रय करावा लागणार नाही. विठाला 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 त्याच रसाची ओळख व्हावी. मला कधी कधी असं वाटतं, पूज्य नामदेव महाराजांनी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपण दरवर्षी येतो, पण जी माणसं व्यसनी आहेत त्याने आपण काय करायला पाहिजे? इकडं आणायला पाहिजे. कारण आज जी बाहेर थांबली आणि कुठंतरी गेली, आज जी माणसं बाहेर थांबली आणि कुठंतरी गेली, ती एकटेच गेले का सोबत घेऊन गेले? मग त्यांचं तेवढं तर शिका ना तुम्ही. हे आम्ही तर म्हणतो मला काय करायचं त्याचं? अरे त्याला आणा महाराज, त्याला सोबती करा. जोपर्यंत आपण त्यांना आणणार नाही, मी बदलून चालणार नाही, माझ्यासाठी जगही काय असावं? बदललेलं असावं. पण महाराज मी एवढंच सांगेल की कदाचित आम्हाला इतराला आणता आलं नाही, पण आम्ही इतराला बळी पडलो नाही, ते काय थोडं झालं. कारण हा जो असणारा दिवस आहे, कदाचित त्याला धोका म्हटलं तरी चालतंय. कारण काही काहीची मानसिकताच अशी झाली आजच्या दिवशी की आजचा दिवसच कशासाठी? कारण नाथांचंच प्रमाणे जैसे का शिमग्याचे दिनी रामकृष्ण न म्हणे कोणी, ही जी असणारी स्थिती बनलेली आहे, त्या स्थितीला कुठंतरी आळा घालण्यासाठी या गोष्टी आहेत. आपण हे करतो म्हणजे फार मोठं कार्य करतो अशातला भाग नाही महाराज. एकच उदाहरण सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. एकदा एका घराला आग लागलेली आहे. एका घराला आग लागलेली. आग इतकी भयंकर झाली महाराज, इतका भयंकर स्वरूप घेतलं त्या आगीनं. एका चिमणीला ते पाहावेना आणि तिनं चोचीमध्ये पाणी आणावं आणि त्या आगीवर. आता चिमणीच्या चोचीत किती पाणी येतं? किती पाणी यायचं? थेंबर पाणी महाराज. आणि त्या पेटलेल्या एवढ्या मोठ्या आगीला ते थेंबर पाणी काय करणार आहे? त्या चिमणीला विचारलं, काय मूर्ख आहे म्हणे तू, आग इतकी वाढलीये की तुझ्या थेंबर पाण्यानं त्याला काही सुद्धा होणार नाही. त्या चिमणीनं सांगितलं, मलाही कळतंय ही आग इतकी वाढलेली की ती माझ्याच्याने विझवणार नाही, पण इतिहास नोंद घेईल मी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसं मला वाटतं आपणही हा काय करा, प्रयत्न करा. कुठंतरी आपण जेववणी जेववी लोका संतर्पण करी तुका. संतांना काय गरज होते महाराज? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, पण तरी ते म्हणतात बुडत हे जन न देखवे डोळा. अशा पद्धतीनं प्रतिवर्षी आपण या ठिकाणी विविध ठिकाणी येतो. आज भागवतराव राजाभाऊ पंडित, ज्ञानेश्वर राजाभाऊ पंडित यांनी सुंदर प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. विविध गावातून आलेली या ठिकाणी मंडळी आहेत. एखाद्याचा नामोल्लेख जरी राहिला तर मला क्षमा करा. वडीकाळ्या, गुंडेवाडी, मनेरवाडी, सारवाडी, गेवराई, गोंडगाव, पांढरवाडी, कापूसवाडी, सारवाडी, विठ्ठलनगर, खालापुरी, लुखामसला, उमापूर, बोरी पिंपळगाव, बेलगाव, राजपिंपरी ठेवून बी देतो तशी अन्यही असणारी मंडळी आहेत. अजूनही कोणाचा उल्लेख राहिला असेल सर्वांनाच मुरमा, बोडखा, परत ही मंडळी आलेली नवीन आपल्या. वा, गोरक्षनाथ टेकडी बीडकडची ना,
हा काळेगाव, अशी विविध असणारी मंडळी एकत्र येऊन हा अव्याहत असणारा सोहळा आपला चालत आलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायला आपण काय मागणार आहेत मला? कारण आपण कुठंतरी याला एक माध्यम बनलो, आपण याला एक माध्यम बनलेलो आहे आणि त्या माध्यमातून ही होणारी काय आहे? सेवा आहे. जसं माणसं प्रवास कशानं करतात? बसने करतात. बस हे प्रवासाचं काय माध्यम आहे, पण त्या बसला चालवणारं एक इंजन असतं. ते इंजन जर बंद पडलं तर बसचा प्रवास होतो का? तसं कदाचित या असणाऱ्या कार्याचं इंजन जगद्गुरु तुकोबाराय आहे. एक बसचं माध्यम म्हणून आपण सर्वजण आहोत. त्यांच्याच हातात हा सगळा प्रवास आहे. आपण 2042 पर्यंत या कार्यक्रमाचं नियोजन अगोदरच झालेलं आहे. भगवान त्या पुढील नियोजन घेणाऱ्याला उदंड आयुष्य देव. कदाचित मला वाटतं हे आजचं उदाहरण सांगायसारखं आहे की राजाभाऊनी केलेला संकल्प, सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्यांच्या मुलांनी तो पूर्ण केला. म्हणून मला वाटतं आपणही संकल्प जर केला ना तर नक्की तो आपला पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. असो, आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण पूज्य नामदेव महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, अशोक महाराज आहेत, राम महाराज आहेत. ही सगळी असणारी महाराज मंडळी आदरणीय आबांनी आज या ठिकाणी आवर्जून हजेरी लावलेली आहे. आमचे पत्रकार शिवाजीराव ढाकणे ही या ठिकाणी उपस्थित आहेत. विविध गावातून आलेली सर्व सद्भक्त मंडळी, सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व गायक, वादक, गुणीजन, आयोजक, नियोजक, संयोजक, आमचा कृष्णा या ठिकाणी या माध्यमातून ही असणारी सेवा जगापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. त्यालाही धन्यवाद. या कार्यामध्ये ज्यांनी मदत म्हणून सेवा केलेली आहे त्या सगळ्यांना धन्यवाद. आपण प्रतिवर्षाप्रमाणे, कारण माझा विषय मगाशी सांगता राहून गेला, मी पंढरपूरचं उदाहरण दिलं आणि विषय थांबला आपला. कार्यक्रम संपला की लोक निघून जातात. ही सगळी असणारी आदरणीय मंडळी आहेत. मला मी तर असं सांगत असतो की प्रतिवर्षी आपण एकाचं कीर्तन करू. दरवर्षी बदलून माझंच कीर्तन व्हावं म्हणून काही मान नाही. परत सगळ्याचा लोकांचा आग्रह असतो, म्हणून ही सेवा करावी लागते. पण आलेली ही सर्व महाराज मंडळी आहेत ती आपल्याला या ठिकाणी 5-5 मिनिटाचा आशीर्वादपर या ठिकाणी उद्बोधन करतील. म्हणून माझी असणारी जी वेळ आहे, आपली वेळ वाढणार नाही आहे, तीच वेळ आहे. पण आपण या ठिकाणी आता सेवा पूर्ण करू. टाळकरी मंडळी खाली बसतील आणि त्यानंतर सगळेजण आशीर्वादपर या ठिकाणी आपले 2 शब्द मांडतील. म्हणून झालेली सेवा परत एकदा पुनश्च सर्वांना धन्यवाद देऊन जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर आला भाऊ रामरतन लोहिया रामपुरी या ठिकाणी पुढील वर्षाचं आपलं नियोजन आहे. आपण यापेक्षा अधिक संख्येनं या ठिकाणी यायचंय. आज या ठिकाणी जी महाराज मंडळी आहेत, आदरणीय आबा आहेत, हे सगळेच या ठिकाणी उभे राहतील आणि पुढील वर्षाचं नारळ या ठिकाणी आपण त्यांना देऊया. या ठिकाणी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज